हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि आपलं सगळ्यात आधी आणि पहिलं काम जे असतं ते म्हणजे दूध तापवून घेणं आणि त्यानंतर चहा करणं. मला चहा पिला की मग माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि मग मी त्यानंतर व्हिडिओ शूट करायला घेतला. आणि इथे मी बोलत होते पण ते व्हॉईस ओव्हर करण्याचं कारण असं म्हणजे की पाठीमागे बॅकग्राऊंडला खूप जास्त आवाज येत होता त्यामुळे. आणि त्यानंतर मी छान असा चहा घेतला. चहा घेऊन मुलांना रेडी करायला घेतलं आणि पहिले माझा मुलगा जातो 10 वाजता आणि त्याला मी पाठवून दिलं शाळेमध्ये. म्हणजे तो 9लाच जातो ॲक्च्युली. आणि मग त्याचा जर का क्लास नसला तर मग तो 10 वाजता जातो एक्स्ट्रा क्लास. तर मग तो गेला त्यानंतर मी किचन कट्टा पूर्ण क्लीन करायला घेतलं, कारण अधूनमधून ना ह्यावरती हात फिरवावाच लागतो, कारण हे जे आहे ना खूप चिकट होतं. म्हणजे गॅसच्या एक्झॅक्टली समोर असल्यामुळे ती खिडकी, त्यामुळे तिथं खूप जास्त चिकट झालं होतं आणि मी बऱ्याच दिवसापासून ते घासलंच नव्हतं. त्यामुळे मग किचन आणि माझा हा जो गॅस आहे तोसुद्धा मी क्लीन करून घेतला आहे. आणि एकदम असं अधूनमधून तरी असं हे डीप क्लिनिंग करावंच लागतं. त्यानंतर हे असं इतकं छान दिसतं ना, इतकं प्रसन्न वाटतं केल्यानंतर. पण आधी आपण करायच्या आधी हे असंच असतं, डाग तरी दिसतात तिथे आणि घाण होते. त्यामुळे मग मी हे स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यानंतर मला बाकी सगळं करायचं होतं. कामं ही खिडकीसुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर निघालेली आहे. आणि असंच अधूनमधून घासलं की आपल्यालाही तेवढंच एनर्जी येते आणि फ्रेश वाटतं कामं केल्यानंतर. त्यामुळे मग मी हे सगळं घासून वगैरे स्वच्छ असं लावून ठेवलं होतं. माझ्याकडे छोटं चॉपर होतं ते पण मी तिथंच ठेवते. आणि त्यानंतर मुलीलासुद्धा रेडी केलं आणि तिला पण वाटलं तू पण शाळेमध्ये जा आता, दादा खूप वेळ झाला घेऊन गेला होता. आणि त्यानंतर तिला असं छान छान फ्रॉक घालून दिला आणि ती म्हणाली की मला पिंकवाला फ्रॉक घालायचा आहे मम्मा. त्यामुळे मग मी तिला तो पिंकवाला ड्रेस घालून दिला आणि व्हॉईस ओव्हरच मी करत होते, कारण तिने बाय केलं होतं पण मी सॅन्डल घालून देते मी. मला बॅकग्राऊंडला आवाज थोडं जास्तच येत होतं, बाहेर थोडंसं काम चालू होतं त्यामुळे. आणि मग तिने असं बाय करून ब्लँकेट दिली मला आणि ती गेली शाळेला. त्यानंतर मी हे नवरात्रीमधला व्हिडिओ आहे आणि माझ्या घरी घटस्थापना होती त्यामुळे मी हे घटाला माळ ओवत होते आणि तेव्हाचा हा व्हिडिओ तसाच पेंडिंग होता आणि मी आत्ता हे व्हॉईस ओव्हर करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि घरामध्ये असे कुठलेही सण असले की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. मला तर खूप जास्त आनंद होतो असं काही असलं की आणि सगळे कामं करायला. आमच्या इकडे घटस्थापना केल्यानंतर असं वरचा दिवा असतो ठेवून वरती त्या घटावरती, आणि इकडे मी एक डबल टेप चिपकवला होता आणि त्याला ही माळ चिपकवत होते, कारण इथे खिळा वगैरे टाकण्यासाठी काही जागाच नव्हती त्यामुळे. त्यानंतर राळ बाळण्यासाठी इकडे छान असे मी कोळसे जे आहे ते गरम करून घेतलेले आहे. छान असे कोळसे गरम करून त्यावरती राळ बाळला. आणि राळ जेव्हा आपण घरामध्ये बाळतो त्यावेळेला खूप प्रसन्न वाटते आणि खूप जास्त असं घरामध्ये असं एकदम असं समाधान, मला तरी खूप समाधान वाटतं की मी ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या काही आपल्या रीती आणि परंपरा आपल्या ज्या काही असतात ना, आपण ती जेव्हा फॉलो करतो त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं. आणि मलाही तसंच काहीसं वाटत होतं आणि ते मी राळ वाळून घेतला. त्यानंतर माझी जप करून घेतला, माळ घेतली मी. माळ घेतल्यानंतर त्यानंतर मी आरती केली. आरती करून झाल्यानंतर मला ना सगळं असं परत ते आरती होईपर्यंत मला परत राळ वाळायला खूप जास्त आवडतं आणि मी ते राळ वाळते. आणि असं घरामध्ये ह्या राळाचा जेव्हा वास पसरतो तेव्हा खरंच खूप भारी वाटतं.
आधी पूजा वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर उंबरवट्याचं लेपन करायला घेत असते. स्वच्छ करून घेते उंबरवटा आणि त्यानंतर छान हळदीचं लेपन वगैरे करून खालच्या साईडला रांगोळी वगैरे टाकत असते मी. पुढे तुम्ही बघायलाच. तर मंडळी सगळी घरातली कामं जी आहे ऑलमोस्ट आवरलेली आहे माझी. तर मुलं पण शाळेत गेले आणि बाकीचे सगळे कामं मी ती गेल्यानंतर कंप्लीट करून घेतली. म्हणजे भांडे आणि धुणं पण धुणं मशीनला लावलं होतं, त्यानंतर ते सुकवत घातलं म्हणजे वाळवाय टाकलं आणि त्यानंतर आता मला ना झाडांना पाणी द्यायचं आहे. सो ते झाडाला पाणी देते मी. आणि चला तुम्हाला सुद्धा दाखवते माझ्याकडे पण झाडं कशा आहेत ते. चला ते पण समजून करते. तर टाकीतलं पाणीसुद्धा संपलेलं आहे. सो ते पाणी लावून घेते आधी आणि त्यानंतर झाडांना पाणी वगैरे टाकून घेते. आता ही झाडं जी आहे ती लावून ठेवलेली आहे मी वरती. आणि हे जे छोटे छोटे डबे तुम्हाला कट केलेले लावून दिसत असतील ते मला चेंज करायचे आहे. पण बघूत आता कधी होतं ते चेंज करणं माझ्याकडनं. पण मला ते चेंज करून घ्यावंच लागणार आहे, कारण ते खूप छोटे झालेत आणि त्यामध्ये ते झाडं वाढणार पण नाही आणि ते खालून कुजतात पण. ते डबे जे आहे ना तेलाचे ते खराब होत आहेत खालून आणि सडून जात आहेत, त्यामुळे ते चेंज करावं लागणार आहे मला. आणि इकडे छान अशा कळ्या पण येत होत्या आणि खूप छान असे फुलं पण लागतात त्या झाडांना. हे झाड अगदी एवढंसंच आहे पण तरीसुद्धा त्याचे फुलं इतके छान आणि गोड असतात की नाही. पुन्हा ते आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेनच फूल, पण खूपच छान असतं ते फुल. खूप छान आहे. आणि इथे ना चिमणीनं गरटा केलं होतं आणि मला ते काढायची अजिबात इच्छा होत नव्हती, त्यामुळे मी तसंच ते राहू दिलं. काही कुंड्या मागवायच्या होत्या आणि त्यामध्ये अशा जाळ्या लावायच्या आहे. ते नंतर आणल्यानंतर मी लावेनच. तर तोपर्यंत मग मी आता जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मला आता सगळं निवांत तर कामं करायची होती बाकीची. सो मी ते करून घेणार होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते चला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.